धाराशिव येथील लाचलुचपत विभागाने मोठी कारवाई केली आहे। कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या मंदिर संस्थांचा मुख्य लेखाधिकारी सिद्धेश्वर शिंदे याला 6 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलाय। शिंदे याने शासकीय ठेकेदाराला 10 लाख रुपयांची मागणी केली होती। यापैकी 6 लाखांची रक्कम घेताना शिंदेला रंगेहात पकडण्यात आलंय। तुळजाभवानी मंदिराच्या प्रशासकीय कार्यालयातून त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून अटक केली आहे। या लेखापालाविरोधात सदर ठेकेदाराने तक्रार केली होती। या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे। तुळजाभवानी मंदिराच्या वतीने तुळजापूर शहरात तुळजाभवानी सैनिकी विद्यालय चालवले जाते। या विद्यालयाच्या संरक्षक भिंतीसह प्रवेशद्वाराच्या बांधकामाचे कंत्राट एका शासकीय कंत्राटदाराला मिळाले होते। 3,88,00,000 रुपयांचे हे एकूण काम होते। 90% बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे। त्यामुळे 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम तपासणी करून मंजुरीस पाठवण्यासाठी जमा करण्यात आलेली अतिरिक्त सुरक्षा रक्कम 34,60,000 रुपये परत मिळवून देण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी केली होती। 2-3 दिवसांपासून त्यासाठी तडजोड सुरू होती। तडजोड करून हा व्यवहार 6 लाख रुपयांवर ठरला होता। तडजोडीत ठरल्याप्रमाणे बुधवारी 7 फेब्रुवारी रोजी तुळजाभवानी मंदिराच्या प्रशासकीय कार्यालयात 6 लाख रुपये स्वीकारताना लेखाधिकारी शिंदे यास अटक करण्यात आली आहे। तुळजापूर पोलीस स्थानकात या प्रकरणी आता गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे।